शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर यायला आपल्याला पाहायला मिळत आहे। कल्याणमधल्या एका मुलीला मारहाण झाली, या सर्व प्रकारकडे कसं बघताय? राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्याचसोबत ज्याची चर्चा गांभीर्यानं आम्ही गेली 15 दिवस करत आहोत की ज्या पद्धतीने परप्रांतीयांनी एक उच्छाद मांडलेला आहे। एकीकडे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी म्हणतात की कुठे अमराठी वाद आहे, परंतु कल्याणमध्ये ज्या पद्धतीने हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला परप्रांतीयाने मारहाण केलेली आहे ही भयंकर आहे। यावर आता मुख्यमंत्र्यांकडे काय उत्तर आहे? महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षाला जी मतं दिली ती मार खाण्यासाठी दिली का? म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस हा कुणी बाहेरचा यावा आणि टपली मारून जावं यासाठी का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचा फक्त निंदा निषेध करणार नाही। आम्हाला जे करायचे ते आम्ही चोख कृती करून तिथे दाखवू। आमच्या स्टाईलने आम्हाला काय उत्तरं द्यायची ते देऊ। बाकी राहिला प्रश्न त्यांनी काय करायचं त्यांचं त्यांना। पण आपण सातत्यानं बघतोय की काल सुद्धा म्हणजे सातारामधल्या सुद्धा एका अल्पवयीन मुलीला एका मुलाने गळ्याला चाकू लावून म्हणजे एकतर्फी प्रेमातून सुद्धा घटना, एक धक्कादायक घटना होती। अशा प्रकार खरं तर सातत्यानं राज्यभर असेल किंवा देशभरात विविध ठिकाणी घडलेले पाहायला मिळतात। राज्यातले एकूण जे प्रश्न आहेत आणि जे ऐरणीचे आहेत, कोणत्या प्रश्नांना काय प्राधान्यक्रम द्यावा, खरं तर हा प्राधान्यक्रम सत्ताधाऱ्यांनी ठरवायचा असतो आणि तसा प्राधान्यक्रम चुकला तर त्यावर विरोधकांनी त्यांना धारेवर धरायचं असतं। लोकशाही शासन व्यवस्थेचं हे सौंदर्य आहे की विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याचं सहअस्तित्व दिसलं पाहिजे। पण अडचण अशी आहे की सध्या महाराष्ट्राच्या दोनही सभागृहाला विरोधी पक्षनेतेपदच नाही आहे। त्यामुळे प्राधान्यक्रम जो ठरवला जाणार आहे किंवा जो चुकत आहे त्यावर त्यांना प्रश्न विचारणारा आता कुणी उरलेलाच नाही आहे आणि याच कैफात सध्या सत्ताधारी वावरत आहेत। आपण जर बघितलं तर आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये झालेली मारहाण, विधिमंडळाच्या प्रांगणातली मारहाण, लातूरच्या विश्रामगृहातली मारहाण, हे सगळे प्रकरणं बघितले तर सगळ्या प्रकरणात मारहाण करणारे लोक हे सत्ताधाऱ्यांचे लोक आहेत। ज्या सत्ताधाऱ्यांच्या लोकांना वाटते की आम्हाला कुणी प्रश्नच विचारू शकत नाही, किंबहुना तशी कोणाची बिशात नाही, छाती नाही, हम करे सो कायदा, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आणि आम्हाला विचारायला विरोधी पक्षनेता सुद्धा आम्ही निवडू देणार नाही, हे वाईट आहे। सध्या सत्ताधारींच्या हनी ट्रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे। विरोधक तुम्ही सर्व म्हणतात की हनी ट्रॅप, मग आता असा हनी ट्रॅपचा कुठला एखादा व्हिडिओ लवकरात तुम्ही बाहेर काढणार आहेत का? मी म्हटलं ना की हनी ट्रॅपवर अत्यंत गांभीर्याने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित लोकांना, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना याची सगळी माहिती आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमच्याही विरोधी पक्षातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांनीही चर्चा केलेली आहे। त्यामुळे त्यांनी संबंधित लोकांना बोलवावं, चर्चा करावी आणि काय ते बघावं। अन्यथा जर मुख्यमंत्री गांभीर्याने या विषयाकडे लक्षच घालणार नसतील तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील। आपण बघू शकतो की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सरकारचा कुठलाही या गोष्टीवरती धाक राखला नाही। सरकारने या सर्व गोष्टीवरती लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया आहे ती सुषमा अंधारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।